12 डिसेंबर म्हणजे शरद पवारांचा वाढदिवस. 50च्या दशकानंतर आत्तापर्यंत राजकारणामध्ये झालेल्या अनेक घडामोडी आणि काळानुसार बदललेलं राजकारण, या सर्वांचे एकमेव साक्षीदार हे शरद पवारच आहेत. आणि म्हणूनच त्यांना राजकारणातील भीष्म पितामह म्हणूनही संबोधलं जातं. पवारांनी आतापर्यंत अनेक लोक जोडले, बरेच लोक त्यांना सोडूनही गेले, मात्र खचून जाणार नाही ते शरद पवारच. कारण राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा परिस्थिती पवारांच्या विरोधात गेली, त्यावेळी शरद पवारांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत अधिक जोमानं पुन्हा नव्यानं सुरुवात केली आणि भल्या भल्यांना घाम फोडला. शरद पवारांना मात देऊ शकेल असा राजकारणी आत्तापर्यंत तरी जन्माला यायचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर आज पवारांची फक्त राजकीय बाजूच नव्हे, तर बालपणापासून आत्तापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. 5 दशकांपासून शरद पवार हे राजकारणाच्या भोवती आणि राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहिलेलं आहे. 1 मे 1960चा दिवस उजाडल्यापासून पवार हे कोणत्या ना कोणत्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. सत्तेत असो वा नसो, महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवारांशिवाय पूर्णच होत नाही. पवारांच्या राजकीय कारकिर्दीला महाराष्ट्राचा मुख्य समकालीन राजकीय इतिहास म्हटलं तर ते देखील वावगं ठरणार नाही. 85व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या पवारांचं कार्य हे 16 वर्षांच्या तरुणाला देखील लाजवेल असंच आहे. शरद पवारांचं निम्म आयुष्य हे राजकारणामध्ये गेलं. त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या बऱ्याच घटनांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावरही परिणाम झालाय. पवारांच्या वर्तमानाबद्दल भाष्य करण्याआधी भूतकाळामध्ये न रमणाऱ्या शरद पवारांच्या भूतकाळाबद्दल आधी माहिती घेऊयात. 12 डिसेंबर 1940मध्ये पुण्यातल्या बारामतीमध्ये शरद पवारांचा जन्म झाला. तसं पाहिलं तर कोरेगावातील नांदवळ हे पवारांचं मूळ गाव. ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्या गोविंदराव पवार आणि शारदा पवारांनाही वाटलं नसेल की आपला मुलगा आणि राजकारण हे समीकरण बनेल. गोविंदराव पवार हे बारामतीमधील सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक होते, तर शारदा पवार या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. गोविंदराव आणि शारदा पवार यांच्या 11 अपत्यांपैकी शरद पवार हे 8वे अपत्य. आता प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार हे कधी काळी अभिनेते देखील होते. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरं आहे. महाविद्यालयामध्ये असताना शरद पवारांनी नाटकातही काम केलेलं होतं. पु ल देशपांडेंच्या तुझे आहे तुझं पाशी या नाटकामध्ये त्यांनी श्यामची भूमिका साकारली होती. आणि यावरून असं कोणतंही क्षेत्र दिसत नाही जे पवारांनी गाजवलं नसेल. एकंदरीत त्यांचं बालपण कसं होतं, ते कसे घडत गेले, याबाबतच्या आठवणी ताज्या करण्यासाठी या क्षणी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील, ज्यांना प्रेमानं माई अशी देखील ओळख आहे. नमस्कार आणि स्वागत सरोजताई लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. बरं, आपले बंधू ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांचा वाढदिवस आहे आणि यंदाच्या वाढदिवशी कशा शुभेच्छा तुम्ही त्यांना देणार आहात, तर बालपणीचे शरदराव नेमके कसे होते? आता माझ्या पाठीवरचाच असल्यामुळे मला बालपण आठवतं. मस्तीखोर होता, म्हणजे कायम त्याच्याबरोबरची जी मुलं असायची खेळणारी, ती गरीब वर्गातली, कामगार वर्गातली, आमच्या शेतातील जे मजूर लोक आहेत त्यांची, अशा मुलांमध्ये तो रमायचा. आणि सतत बाहेरच जास्त, म्हणजे आम्हाला घरी यायला 8च्या आत आम्ही आलं पाहिजे अशा नियम होता. पण हा बाहेर यायचा 8 नंतर घरी येणार, तर तो काय ऐकायचा नाही कोणाला, इतकी पोरं असायची त्याच्याबरोबर.
आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या समूहामध्ये तो असायचा, बरं. एकटा कधी नसायचा. आणि त्यामुळे जसा गजराज असतो आणि त्या गजराजाच्या भोवती कळप असतो आणि तो गजराज असा एकदम धिप्पाड उंच, तसं हा उंच चिडचिडीत आणि पोरं त्याच्या भोवताली असायची. हां. त्याच्यामध्ये तो रमायचा. घरी फारसा नसायचाच, म्हणजे जास्त करून बाहेरच. आणि अगदी लहानपणी मी पाहिले तो गाव पिंजून काढायचा. म्हणजे बरं. खटारा अशी जी मोटरसायकल किंवा कुणाची असली किंवा डबडी गाडी असेल तर त्यांच्याबरोबर जाणार. थोडं मोठं झालं म्हणजे कळायला लागलं. हां हां. आणि गाव त्यांनी पिंजून, बारामती तालुका एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा पिंजून काढायचा. आणि त्यामुळे त्याला गावाची खडानखडा माहिती असायची. आता घरात त्याला अभ्यास करत नाही म्हणून ओरडायचे, पण तो काय त्याचं काम काय तो सोडायचं नाही. पण तो एक लोहचुंबक होता की त्याला सगळी मुलं चिकटायची, असं होतं. आणि बालपणी म्हणजे अगदी लहान असताना घरात मस्ती करायचं, आईला काम वगैरे आमचं मोठा परिवार. तर आईला काम बिम करून देणार नाही, काय तर गडबड करत बसणार, खाटखूट करत बसणार. म्हणून मी आणि माझी मोठी बहीण जिल्हा परिषदेत शाळेत जायचो. आणि त्या शाळेत जाताना मग आई म्हणायच्या, हा फार गडबड करतो घरी, तर ह्याला घेऊन जावा. त्यावेळेला काय असं आत्तासारखे नियम नव्हते, म्हणून आम्ही घेऊन जायचो. मग हा चालायचंच नाही. आम्ही दोघी बहिणी त्याचे 2 हात धरायचो आणि त्याला लोंबकळत शाळेत घेऊन द्यायचं. त्याला आवडायचं शाळेत तो गप्प नाही बसायचा, मस्ती करायचं, गडबड करायचा. मग कोणाच्या मुलींची वेणी ओढ, कोणाचं पुस्तक पळव, कोणाची पाटी पळव. शेवटी या बाई जेव्हा त्या शिक्षका ते म्हणाल्या, आम्हाला म्हणजे कृपा करून तुम्हाला विनंती आहे की ह्या पोराला आणू नका इथं, हा फार मस्ती करतोय. आणि म्हणून ह्यांना आणलं तर तुम्हालाही प्रवेश नाही. तर मग त्याला बंद केलं हे करणं आणणं बरोबर. तर असं जरा खोड्याच असायचं. नाही तर गाढवाच्या शेपटीला जबडं बांधायचं आणि ते मग त्याला मागणं मारायचं. मग ते तडम आवाज येतो ना. असले त्याचे खेळ असायचे. झाडावर चढणं, चरपारंभ खेळणं, गोट्या, हे त्याचे आवडते खेळ असायचे. त्यानंतर कोया असायच्या बघा आंब्याच्या. त्या आंब्याच्या कोया आम्ही एकावर एक उभं करून ठेवायचं, बॉलने ते कोया जिंकायचो, म्हणजे मारून लांबून. असले बालपणच्या म्हणजे खेळ. आम्हाला काय विकत आत्ताची जी भारी भारी खेळणी अशी काही नसायची. तर बालपण तसं छान गेलं. मारामारी पण करायचा माझ्याशी, पाठोपाठच्या असल्यामुळे. आणि कुठंतरी काठ्याच्या वडील गेलं की तो कुठंतरी भटकत असायचा, कुणाच्या घरी जा, कुणाच्या, म्हणजे तिथल्या तिथं. मग एक दिवशी सापडेना, संध्याकाळ झाली. मग शरद कुठे गेलं, रात्र व्हायला लागली. मग त्या शोधायला लागले सगळे. तर अडगळीच्या खोलीमध्ये तो बसला होता आणि एक नाग वेटोळ घालून बसला होता. आणि त्या नागाला हात लावायचा, मग तो फणा काढायचा. मग त्याला ती मजा वाटायची. हात लावायचा, पुन्हा तो फणा काढायचा आणि मग पुन्हा हात लावायचा, फणा. आणि मग तो गार लागते. तोपर्यंत आमची बाई ती शोधायला आली आणि तो सापडला आणि मग त्याला उचलून आणलं. तर असं उपद्रवी थोडक्यात तो असायचा. बरं सरोजताई, तुम्ही त्यांचं बालपण समजावून सांगितलं. मात्र प्रत्येक मुलाचं त्याच्या आईशी फार जवळचं नातं असतं. तुमच्या मातोश्री आणि शरदरावांचं नातं नेमकं कसं होतं, त्यावेळेच्या काही आठवणी सांगू शकाल का? म्हणजे आमची आई कडकच होती. आम्हाला इतरांची आया वाटायचं आम्हाला की किती प्रेमळ आहेत श्यामच्या आईसारख्या. पण आमची आई श्यामची आईसारखी नव्हती, कडक असायची. त्या आई आली आमची काय, आम्ही अभ्यासाला बसायचो. आणि वडिलांचं काय त्याचं फार आकर्षण होतं. वडील असे कमी बोलणारेच होते. पण हे करायचे म्हणजे एक काम आईला इतकाच येतं. त्यामुळे नातं पुढं चांगलं झालं. जेव्हा त्याला कळायला लागलं तेव्हा तो म्हणाला, मी आता काँग्रेसमध्ये जाणार, कारण आमचा शेतकरी कामगार पक्ष होता ना.
त्यामुळे तो म्हणला आम्ही ह्याला जाणार, शेतकरी मी काँग्रेसमध्ये जाणार. मग आमच्या आई म्हणले तुला जे काय करायचं ते कर, पण चांगलं कर, हां, पक्ष वाढव तुझा. बरं, पक्ष वाढवतो असं त्यांचं म्हणणं होतं. राजकारणाची जवळपास लहानपणापासूनच त्यांना आवड होती. मात्र माई, काय आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिलेलं आहे. माई, शरदरावांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवन, त्यांचं शिक्षण याबाबत त्यांचा कल कसा होता? कुठल्या दिशेला शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे करिअरमध्ये काय करायचं आहे याविषयी लहानपणी त्यांची स्वतःची काही मतं होती? एक तर शाळेमध्ये तो पास व्हायचा, बरं. मेमरी खूप चांगली होती, त्यामुळे कमी अभ्यास करून तो चांगल्या तऱ्हेने पास व्हायचा. पण शाळेमध्ये त्याच्याशिवाय पान हलायचं नाही. गॅदरिंग असो, क्रीडा महोत्सव असो, नाटक असो, स्टेजवरनं पुकार व्हायचं की बाबा शरद पवार ताबडतोब इकडे यावं. क्रीडा महोत्सव आमच्याकडे 3 दिवस असायचा. त्यावेळेला त्याच्यावर गँग असायचे ना पोरांची. गँग सगळी घेऊन खडे काढून ग्राउंडचे आखून देखून सगळं, म्हणजे फक्की मारून नेट बांधणं, बॉलमध्ये हवा भरणं, सगळे कामं तो आफ्टर. त्याच्याशिवाय शाळेमध्ये मॉनिटरच असायचा तो प्रत्येक वेळेला. तर ती त्याला म्हणजे त्याच्या रक्तातच होतं, सामाजिक कार्याची आवडच होती त्याला पहिल्यापासून. आणि चुंबकासारखं सगळी मुलं त्याला चिकटायची, शिक्षक लोक चिकटायची. स्वभाव पण त्याचा कमी बोलणारा पण फार मदत करणारा असं होतं. बरं सरोजताई, तुम्ही आमच्याबरोबर अशाच राहा. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे आणखी एका प्रश्नासह. मात्र 1956 मध्ये शाळेत असताना शरद पवारांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला देखील पाठिंबा दिलेला होता आणि तो पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. खऱ्या अर्थानं इथूनच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर महाविद्यालयामध्ये पवारांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही कामकाज पाहिलं. विद्यार्थी संघटनेचा एक समारंभ होता. या समारंभामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हजेरी लावलेली होती. त्यांच्या समोर जेव्हा शरद पवारांनी भाषण केलं तेव्हा चव्हाणांनी पवारांमधील सुप्त नेता हेरला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच शरद पवार हे युवक काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याची माहिती मिळते. आणि यानंतरच्या भेटीगाठीनंतर पवारांना चव्हाणांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी पवार हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांना कुणीच थांबवू शकलं नाही. यशवंतराव चव्हाणांचा वारसदार म्हणूनही पवारांकडे पाहिलं जाऊ लागलं. यशवंतराव चव्हाणांचं शरद पवारांना मार्गदर्शन तर मिळालं आणि त्यानंतर काय नेमकं घडलं हे पुन्हा एकदा आपण सरोज पाटील, ज्या शरद पवारांच्या भगिनी आहे, त्यांच्याकडे जाऊन विचारूयात. सरोजताई, बाळाचे पाय खरं तर पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. तसंच शरदरावांचे नेतृत्व गुण हे त्यांच्या लहानपणी जाणवले होते का? हो, नक्कीच वाटले. कारण तो माणसाच्या घराड्यातच असायचा. हो, शाळेमध्ये अभ्यासापेक्षा सामाजिक कार्याचीच आवड आहे. तर त्याचं जेव्हा तो याला गेला पुण्याला BMCत शिकायला, तर खेड्यातनं जी आलेली मुलं आहेत त्यांची त्यांनी संघटना बांधली. खेड्यातनं जी मुलं आली त्यांना फी नसेल किंवा त्यांना कुठं ॲडमिशन मिळत नसेल, अशा सगळ्या मुलांना तो मदत करायचा. म्हणजे तो फार त्यामुळे प्रसिद्ध झाला होता, पॉप्युलर झाला होता. आणि जेवढी कॉलेज आहे तिथली सगळी खेड्यातली बहुजन समाजातली मुलं आहेत त्यांनी अशी एकत्र करून असं ह्याच्यासारखं केलं, काय ग्रुप केलं एक तयार. आणि मग त्यांना अडीअडचण फी काय लागलं तर पोरांना हा मदत करायचा. ते आहे नेता. आणि प्रत्येक गॅदरिंग कॉलेजचं त्याच्याशिवाय व्हायचं ना, तो जनरल सेक्रेटरी असायचा. म्हणजे मोठ्या मोठ्या वक्त्यांना आणायचं, यशवंतराव चव्हाणांना आणायचं किंवा नाना पाटलांना आणायचं. असे मोठे वक्ते होते ते. त्यांना त्याच्यावरच जबाबदारी द्यायची. कॉलेज पण त्याच्यावरच जबाबदारी. म्हणजे नेतृत्वाचे गुण होतेच त्याच्यामध्ये. म्हणजे ते सांगायलाच नको, कसे आले ते माहीत नाही. एखाद्या आई म्हणले आले असेल असं.
पण फार पॉप्युलर होता तो. बरं, पॉप्युलर होते असं तुमचं म्हणणं आहे, शरदरावांचे नेतृत्व गुण तुम्ही सांगितले, पण जे ठरवलं ते करण्याचा ध्यास त्यांच्या स्वभावामध्ये सातत्यानं दिसतो. ताई, लहानपणी शरदराव हट्टी होते का हो? हट्टी होण्यापेक्षा जिद्दी होता. अच्छा. म्हणजे एक ते एक, म्हणजे ते करणार म्हणजे करणारच असं होतं. पण आणि त्याच्याकडं आईने सगळी कामं वळवळ करतो म्हणून कामं दिली होती की किराणा माल त्यांनी सगळा आणायचा घरातला. घरातला किराणा 2 पिशव्या बिचारा तो असं खांद्याला घालून आणायचा. त्याच्यानंतर त्यांनी आम्हा बहिणींच्या लग्नात तोच पुढाकार होता. बाकीचे भाऊ नसायचे. अच्छा अच्छा. म्हणजे ते मांडव घालणं, जेवणाचे हे सगळं, म्हणजे आमच्याहून लहान असून तो मोठ्या भावासारखे कामं करायचं. बरं, मात्र आणखी एक इंटरेस्टिंग माहिती आज आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात माई. आपल्या डावपेचांमुळे शरद पवार हे 1978 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. आणीबाणी लागल्यानंतर 1977 मध्ये काँग्रेस फुटून 2 गट तयार झाले. एका गटाचं नाव होतं इंदिरा काँग्रेस आणि मग दुसऱ्या गटाचं नाव होतं रेड्डी काँग्रेस. यशवंतराव चव्हाणांसह वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला. मात्र त्यांना बहुमत नव्हतं आणि त्यानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि वसंतदादा पाटील हे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. मात्र या सरकारमध्ये अनेक नेते अस्वस्थ होते. ही अस्वस्थता वाढतच गेली आणि शेवटी शरद पवार हे त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले. पवार आमदारांसह वेगळे झाल्यानंतर अवघ्या वसंतदादांचं सरकार कोसळलं, पडलं आणि त्यानंतर जुलै 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचं सरकार स्थापन झालं आणि मग 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार हे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. जवळपास 1.5 वर्षांहून अधिक काळ हे सरकार चाललं. इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि शरद पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं. आजच्या राजकारणामध्ये देखील अनेक वेळेला याच गोष्टींसंदर्भातलं उदाहरण देत आपण का उठाव केला अशा अनेक गोष्टी आपल्याला आजपर्यंत सांगितल्या जाताना दिसतात. राज्यामध्ये असलेलं सरकार आल्यानंतर झालेलं विभाजन आणि विभागलेली राष्ट्रवादी अशा प्रकारे हे दाखले पूर्वीच्या काळातले का दिले जातात या संदर्भातली अगदी थोडक्यात ही माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आपण सरोज पाटील यांच्याकडे जाऊयात. सरोजताई, शरदराव आणि एन डी पाटील यांचे राजकीय नातं आणि कौटुंबिक नातं कसं राहिलं होतं माई? कारण काय होतं ना की आजच्या काळातही अनेक वेळेला राजकीय नाती वेगळी असतात आणि कौटुंबिक नाती वेगळी असतात आणि असंच काहीसं शरदराव आणि एन डी पाटील यांच्या बाबतीतही घडलं होतं का? नाही, भाऊ म्हणून मला तरी इतर बहिणींपेक्षा माझ्या फॅमिली, कारण माझ्या बाकीच्या बहिणी सुस्थितीतले होते आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा एन डी पाटील म्हणाले की मी काही पैसे मिळवणार नाही, तुला घर चालवावं लागेल. हे असल्यामुळे शरद आणि एन डी पाटलांबद्दल त्यांना खूप अभिमान होता त्याला, त्यांचे हा विचार. आणि कधीही घरात येताना एन डी पाटील काय शरद राजकारणाच्या चपला बाहेर काढायचे. अच्छा. आणि कधीही राजकारणाचा विषय, आता जे हे घडलं तर भयंकर वाईट वाटलं. म्हणजे अतिशय मला वाईट वाटलं. पण हे दोघं शेवटचा संगम दोघांच्या विचाराचा गरीब माणसाच्या हृदयाशीच व्हायचा. पण प्रभाव वेगवेगळे असतील पण एकमेकांना असं टोचून दोघांना एकमेकांबद्दल अतिशय आदर असायचा. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात लाडके जावई एन डी पाटील होते. हां. आणि काही घरात आमचे झालं तर शरद म्हणायचं त्यांना बोलवा. मग म्हणजे घरात काही वाद होत नव्हते पण थोडंफार काय झालं तर आईवडिलांनी पण सांगितलं होतं की साहेबांना बोलवायचं, एन डी पाटील साहेबांना. आणि शरदने मला सांगायला अत्यंत अभिमान होतं की माझ्या घराकडे इतकं लक्ष दिलं की जेव्हा जेव्हा एन डी पाटील आजारी पडले त्या वेळेला तो धावून यायचा आणि ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट करणार, त्यांना किडनीचं ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन
एक गाठ आली होती, त्याचं ऑपरेशन. सगळ्या ऑपरेशनमध्ये वहिनी आणि तो असायचंच, कुठलाही वेळ काढून. आणि डबा वहिनी आणायच्या, सुप्रिया डबा आणायची. अच्छा. इतकं त्याने माझं प्रेम केलं की मला त्याला ते घाणेरडी ती कुत्री पाळलेली BJPची ती काय बोलली तर मला भयंकर राग होता. म्हणजे वाईट वाटतं खूप असं. म्हणजे त्याने माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम केलं. माझा नातू आजारी होता, त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. जो कोट्यावधी रुपये खर्च केले ते लंडनला जाऊन. अच्छा अच्छा. बरं, पण सरोजताई, हे झालं कौटुंबिक नातं, त्यानंतर कुटुंबातले असलेले पवार. मात्र काय आहे ना की शरद पवार यांचा नुसता विचारही केला तर अनेक क्षेत्रातलं अगाध ज्ञान त्यांच्याकडे असल्याचं अनेक वेळा दिसतं. 1980 मध्ये पवारांचं सरकार बरखास्त झाल्यावर ते बराच काळ विरोधकांच्या भूमिकेत होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पक्षाची सर्व सूत्र ही राजीव गांधींच्या हाती आली. त्यांनीच परत काँग्रेसमध्ये येऊन एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात. 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार हे पहिल्यांदा बारामतीमधून निवडून आले. मात्र पहिल्यांदा खासदार म्हणून त्यांची ही छोटी इनिंग होती. त्यानंतर पवार पुन्हा महाराष्ट्रात परतले. राज्यामध्ये शिवसेनेचा वाढता प्रभाव पाहता काँग्रेसलाही राज्यामध्ये नेतृत्व हवंच होतं. अखेर पवारांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि मग 1986 मध्ये तत्कालीन औरंगाबादमध्ये, म्हणजे आज ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर संबोधतो, त्यात आपला परतीचा निर्णय त्यांनी जाहीर केला. बरं, 1988 मध्ये राजीव गांधींनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि शरद पवार हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. याही आठवणी आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान आपल्यासोबत अधिक बातचीत करण्यासाठी, शरद पवारांना आणखी जाणून घेण्यासाठी शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार देखील जोडले गेलेले आहेत. राजेंद्र पवारजी, लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. बरं, शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देणार आहात आज त्यांना? शुभेच्छा देण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्याकडे आपण पाहिलं आणि आज मला वाटतं 84 वर्ष पूर्ण होऊन 85व्या वर्षात ते पदार्पण करतायत. आणि त्यांचा उत्साह आणि त्यांचं जे जिद्द आणि त्यांचं जे काम करायची पद्धत आणि न हारता सतत त्यात आपण वाहून घेणं, हे जरी आपण शिकलो तरी मला वाटतं खूप काही आहे. कारण ते एवढे मोठे आहेत की त्यांना आपण माझ्यासाठी शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकून घेणं महत्वाचं आहे. बरोबर आहे, त्यांच्याकडून शिकून घेणं महत्त्वाचं असं तुम्ही म्हणताय. मात्र मगाशी ज्यावेळेला सरोजताई यांच्याशी आम्ही बोलत होतो तर त्यांच्या मातोश्री आणि शरदराव यांचं नातं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बरं, पवार साहेबांनी तुमच्या आजी शारदाबाई पवार यांचे संस्कार जपत पवार कुटुंबाला कसं सांभाळलं, म्हणजे कुटुंबाचं नेतृत्व त्यांनी कशा प्रकारे केलं? खरं तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी पवार साहेबांना पाहिलेलं आहे, माझ्या आजींनाही मी पाहिलेलं आहे लहानपणी, परंतु त्यांनी आजींनी सतत कुटुंब हे एकत्र ठेवलेलं आहे. पवार साहेबांना राजकीय त्यांच्या जीवनात तसा खूप वेळ मिळत नव्हता, परंतु ते काकींच्या मार्फत असेल किंवा कुणाच्या मार्फत का होईना त्यांनी सतत या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. बरोबर, अगदी अलीकडच्या काळापर्यंत. बरं राजेंद्रजी, मी आपल्याकडे सुद्धा येणारच आहे. मात्र तत्पूर्वी 90चं दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झालेल्या पवारांचं पक्षातलं राष्ट्रीय स्तरावरचं स्थान महत्त्वाचं बनलेलं होतं. मात्र याच काळामध्ये त्यांची पंतप्रधान पदाची संधी पहिल्यांदा निसटल्याचं बोललं जातं. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसपुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे नेतृत्वाचा. तेव्हा सोनिया गांधी राजकारणात येणार नव्हत्या. शरद पवारांनी नेतृत्व करावं असं काँग्रेसमधील अनेकांचं म्हणणं होतं. असं पवारांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळतं बरं का. तर मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी दिल्लीला जायचं ठरवलं. राजीव गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचलेली होती. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये उतरलेल्या पवारांपुढे PV नरसिंह राव यांचं आव्हान होतं. नेता निवडीच्या निवडणुकीमध्ये पवार मागं पडले आणि त्यांचं पंतप्रधान पद हुकलं आणि ते संरक्षण मंत्री झाले.
6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा देशभराच्या वातावरणामध्ये बदल झालेला दिसला. मुंबईतही दंगली सुरू झाल्या आणि त्यावेळी मार्च 1993 मध्ये पुन्हा पवारांची तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना ते दिसून आले. अनेकांनी त्यावेळी तर्कवितर्क लढवले की पी.व्ही. नरसिंह राव यांना प्रतिस्पर्धी नको आहे म्हणून त्यांनी पवारांना मुंबईला पाठवलं किंवा धाडलं. चर्चा काहीही असो, मात्र पंतप्रधान पदाच्या जवळ जाऊनही त्यापासून वंचित राहणं हा त्यांच्या कारकिर्दीमधला महत्त्वाचा टप्पा होता. आजही अनेक वेळेला ज्यावेळेला विरोधक त्यांच्यावरती टीका करतात त्यावेळेला आवर्जून पंतप्रधान पदावरून त्यांना डिवचल्याशिवाय राहत नाही, हे आपण आजपर्यंत पाहिलेलंच होतं. मात्र हे सगळं काही असताना देखील त्यांच्याकडे असलेलं ज्ञानाचं अगाध हे सौंदर्य म्हणा किंवा त्यांच्याकडे असलेली ही दृष्टी नेमकी कुठून आली हे पुन्हा एकदा आपण सरोजताई यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सरोजताई, शारदामाई यांच्याकडून आलेले सगळे संस्कार कशा प्रकारे जपले हे आपल्याला अगदी राजेंद्र दादांनी सुद्धा सांगितलं. मात्र माई, शरदराव आणि शेती हे नातं कसं काय जन्माला आलं? म्हणजे काय की प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान यामागचं शरदरावांचं गुपित कुठे दडलंय? काय तुम्हाला म्हणजे ते ग्रंथ होईल एवढं त्याचं ज्ञान काय हरवणार आहे? कुठलं ज्ञान नाही असं नाही. आम्हाला एवढं आश्चर्य वाटायचं ह्याला हे एवढं कुठनं ज्ञान आलं. शेती काय सगळी शेती त्यांनी बारामती ॲग्रो काढला, त्याच्यानंतर शेती आजूबाजूचे सगळी त्यांनी बदल केला, MIDC आणल्या आणि रोजगार दिला सगळ्या लोकांना. आणि आज आमच्याची बारामती आणि आत्ताची बारामती जमीन आसमानाचा फरक आहे. पण जेव्हा ते सगळी हे स्कीम आणायचं तेव्हा आमच्या आप्पाचे पवार ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालं होतं, कृषी पंडित, त्यांनी खूप त्याचा वाटा आहे ते डेव्हलप करण्यात. म्हणजे स्कीम जरी आणली शरदने तरी आप्पाचे पवार त्याला खत पाणी घालायचे. MIDC मात्र शरदने आणली, म्हणजे सगळ्या इमारती वगैरे सगळ्या. आणि कुणालाही गोरगरीब लोकांचा आधार म्हणजे आम्ही बघायचो. शरद पवार म्हणजे कोणी त्यांची विचारपूस करणं, काय आलं होता काय. लोक जरा घाबरतात त्यांना, पण एकदा जवळ गेल्यावर हे होतं, त्याची भीती जाते आणि मग चौकशी करायची. हां. आणि पुस्तकांचाही नाद आहे, खूप पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारची वाचन. ती सगळ्याच आमच्या भावांना तो नाद आहे म्हणजे वाचनाचा. पण सरोजताई, तुम्ही थोरल्या बहीण आहात आणि कोणताही भाऊ असू दे, आपल्या बहिणीकडनं, आपल्या कुटुंबियांकडनं काय गिफ्ट मिळणार याची प्रत्येकाला, म्हणजे तुमचं वय कितीही झालेलं असलं तरी इच्छा असते की वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट मिळावं. सरोजताई, यंदाच्या वाढदिवसाला तुम्ही शरदरावांना काय भेट देणार आहात किंवा कधी भावूक झालेले शरदराव तुम्ही पाहिलेले आहेत का, अनुभवलेले आहेत का? प्रेक्षकांना काय सांगाल? माझं आयुष्य ओवाळून टाकेन त्याला. इतकी त्याची समाज आम्हाला जेव्हा आजारी पडला, दुःख, पण आत्तासुद्धा वणवण फिरतो एवढा आजार असून. खूप वाईट वाटतं म्हणजे किती काम करतो तो. मी जरा भावनाशील आहे आणि ज्या वेळेला अजित पवार गेले पक्षभिक्षा घेऊन तर मला प्रचंड दुःख झालं. मी त्याच्या म्हणजे मी माझ्या पाठीवर असल्यामुळे मी लहानपणापासून त्याचे कष्ट पाहिले. पक्ष कसा उभा केला, कार्यकर्ते कसे गोळा केले, हे सगळं पाहिलं आणि सगळं चिन्ह गेलं, पक्ष गेला, कार्यकर्ते गेले, आमदार गेले. मला प्रचंड वाईट वाटलं. मी जराशी हळवी असल्यामुळे डोळ्याला पाणी दिवसभर येत होतं. मग मी प्रतिभा वहिनींना फोन केला, म्हटलं प्रतिभा मला भेटावंसं वाटतं, मला कसं तरी होतं आहे. तर ते म्हणले थांबा जरा तुमच्या भावांना फोन करायला लावते. मग रात्री शरदचा फोन आला मला. अच्छा. की हे काय झालं का रडायला तुला? हां, तू शारदाबाई पवारांचे लेक आहेस ना. आपल्याला आईने काय शिकवलं आहे? लढायचं, रडायचं नाही, डोळे पुसा दे आणि कामाला लाग. मग मला जरा मी धीर देऊन मग माझं काम सुरू झालं. मी शैक्षणिक क्षेत्रात काम करते. हो. पण मला भयानक त्याचे कष्ट आठवले हो, लहानपणचे सगळं. इतके कष्ट म्हणजे घरदार कधी बघितलं नाही. वहिनी चांगल्या मिळाल्या म्हणून बरं झालं.
बहिणींनी सगळं संसार सांभाळला, आम्हाला सांभाळलं, सगळं कुटुंब असं घट्ट ठेवलं. मग ते कुटुंब इतकं वटवृक्षासारखं कुटुंब, या कुटुंबाने फळं म्हणजे आईवडिलांपासून फळं फुलं समाजाला दिली, स्वतःच खाल्ली नाही तर समाजाला दिली. हे आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य होतं. आणि अशा वेळी या वटवृक्षाला हादरा बसल्यावर अतिशय वेदना झाल्या. आणि त्यामुळे पण आता त्याला काही परिणाम नाही होत, तो भयंकर धीराचा आहे. त्यामुळे त्यातनंही तो पक्ष बांधेल असं मला वाटतं, नक्की खात्री आहे. आणि त्याला त्याच्यासाठी खूप आयुष्य माझं लाभावं असं मी सदिच्छा व्यक्त करते. आणि अत्यंत एक प्रेम आहे, म्हणजे मला आता सांगता येत नाही एवढं. बरोबर आहे. जीव ओवाळणारी बहीण असेल किंवा अशा प्रकारचं एकत्र असलेलं कुटुंब असेल तर त्याचा आदर्श अनेकांनी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. सरोजताई, तुम्ही देखील आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हालाही दीर्घायुष्य, आरोग्यमय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी देखील प्रार्थना. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या माहितीकडे. जेव्हा सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणामध्ये यायचं ठरवलं आणि मग काँग्रेस अंतर्गत गणितही बदलली. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावं असा एक मोठा वर्ग काँग्रेसमध्ये होता. शेवटी 1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा मुद्दा उचलला. काही सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली गेली. हे पवारांचं काँग्रेसमधलं दुसरं मोठं बंड ठरलं. साल होतं 1999चं आणि त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्या. मात्र नंतर सत्तेचं गणित बघता पवारांचं बंड शांत झालं आणि राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीची सत्ता स्थापन झाली. 2004 मध्ये वाजपेयींना सत्तेतून पाय उतार व्हावं लागल्यानंतर UPAचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र सोनिया गांधींनी पंतप्रधान पद नाकारल्यानंतर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. आणि त्यामुळे असंही बोललं जातं की जर तेव्हा शरद पवार हे काँग्रेसमध्ये असते तर त्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली असती. त्यानंतर पवार नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुढची 10 वर्ष त्यांनी कृषी मंत्री म्हणून कारभार पाहिला. तर राष्ट्रवादीची स्थापना असेल किंवा इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी असतील ज्या शरदरावांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शरदराव पवार यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेत असताना मात्र काही गोष्टी ज्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला देखील जाणवल्या, आम्ही पाहिल्या, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख करता येऊ शकतो. गंभीर असलेले शरदराव तुम्ही पाहिले असतील. त्याचबरोबर कधीतरी मिश्किल टिप्पणी करणारे शरद पवारही पाहिले असतील. तर कधी राज्याच्या राजकारणामध्ये ते काय चमत्कार घडवून आणतील, काय त्यांच्या मनामध्ये नेमकं सुरू आहे याचा ठाव कुणालाही लागत नाही. त्याचा प्रत्यय सरोजताई यांच्याशी बोलताना देखील आला की बालपणापासून त्यांनी कशाप्रकारे आपली कारकीर्द घडवली आणि कधीही वाटलं नव्हतं की राज्य आणि केंद्र याच्या केंद्रस्थानी कधीतरी शरद पवारांचंही नाव असेल. मात्र अनेक विक्रम त्यांनी घडवले, अनेक यश अपयश दोन्ही गोष्टी त्यांना पचवता आल्या. मात्र ज्या वेळेला विरोधक सडकून टीका करतात त्यावेळेला काहीतरी गांभीर्यानं ते बोलतील असं वाटत असताना मात्र अचानकपणे शरद पवारांमधला मिश्किल वक्ताही जागा होतो. कसा पाहूयात. आता थोडं जाणून घेऊयात राष्ट्रवादीची स्थापना आणि त्यानंतर घडलेल्या अनेक घडामोडींविषयी. कारण 70च्या दशकाप्रमाणे काही राजकीय घडामोडी 2019 मध्ये देखील घडल्या. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा देशात दुसऱ्यांदा मोदी सरकार आलं होतं आणि राज्यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेच्या मदतीनं 5 वर्ष राज्याचा गाडा हाकलेला होता. काँग्रेस राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरती अधिक कमकुवत झालेली होती. निवडणुकीआधीचे सर्व एक्झिट पोल्स पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा करत होते.
एक्झिट पोलच्या कलानंतर पवारांच्या राष्ट्रवादीला जणू गळतीच लागली. एक एक जण पक्ष सोडून जात होता. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा ही स्वतःच्या खांद्यावर घेतली. एकीकडे भाजप राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार करत होता, तर दुसरीकडे पवारांनी स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. साताऱ्यात शरद पवारांनी भर पावसामध्ये सभा घेतली आणि मग त्यानंतर जेव्हा निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा सर्वात मोठा धक्का भाजपला बसला. कारण भाजपच्या जागा या 122 वरून चक्क 105 वर आल्या. पवारांच्या फक्त एका पावसाच्या सभेमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढलेल्या होत्या. युतीला स्पष्ट कल मिळाला होता. मात्र पवारांच्या डावपेचांमुळे संपूर्ण खेळच बदलून गेला. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाले. तिकडे अजित पवारांनी बंड केलं आणि ते भाजपला जाऊन मिळाले. फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पार पडल्यानंतर शरद पवारांनी सर्व आमदारांना गोळा करत एकत्र आणलं आणि अवघ्या 84 तासांमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार पडलं. त्यानंतर पवारांनी आपली रणनीती आखली आणि राज्याला नवी महाविकास आघाडी मिळवून दिली. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते एकंदरीत राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार काय करू शकतात याची अगदी थोडक्यात चुणूक त्या वर्षी देखील आलेली होती. राजेंद्र पवार देखील आपल्यासोबत आहेतच. त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. राजेंद्रजी, शरद पवार काका म्हणून नेमके कसे आहेत? म्हणजे राजकारणातले शरद पवार दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुटुंबामध्ये तुमचे काका असलेले शरद पवार, तुमचे त्यांच्यासोबतचे अनुभव कसे आहेत? खरं सांगायचं तर आम्ही लहानपणापासून काकांना तसं अंतर राखूनच आम्ही राहिलेलो आहे. आणि एक मोठ्यांचा आदरयुक्त एक जी भीती असते त्या भीतीच्या दृष्टीने आम्ही सतत त्यांच्याशी राहिलेलो आहे. आणि त्यांचा जास्ती संबंध राजकीय म्हटलं तर अजितदादांशी वगैरे आला असेल. आणि काही प्रमाणात तिथं लोकल राजकारण पाहत असताना माझ्या वडिलांचा त्यांचा संबंध येतात किंवा संस्था चालवायच्या दृष्टीने त्यांचा संबंध येत होता. तसा माझा वैयक्तिक त्यांचा असा सतत संपर्क कधी आलेला नाही. कारण आमच्यात आणि त्यांच्यात एक आदरयुक्त एक भीती, रिस्पेक्ट या अंतरामुळे आम्ही थोडंसं अंतर ठेवूनच त्यांच्याशी राहतो. माझ्याशी खरं तर एकदा दोनदा असा प्रसंग आला की ते मुंबईवरून आम्ही एका गाडीत एकत्र आलो आणि त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगत ते आले. असा एक दिवस फक्त घडलेला आहे. आणि एकदा इथून मी त्यावेळी एन जी पाटलांचे बंधू वारले होते तेव्हा आम्ही बरोबर कराडपर्यंत गेलो आणि कराडपासून पुण्यापर्यंत आलो. तेवढे 1-2 दिवस सोडले तर असं शेजारी बसून आम्ही कधी अतिचर्चा केलेली नाही. परंतु काही घडलं किंवा आमच्याबद्दल पुढे काही तक्रारी आल्या किंवा काही आल्या तर ते मात्र नेहमी जी पत्र अशी अंडरलाईन करून पाठवायची आणि तिथं त्यांचे ते मार्क असायचे, त्यांची ते सही असायची आणि त्यांचं लिहिलेलं असायचं हे असं आपल्याला चालणार नाही, हे होणार नाही. म्हणजे सतत त्यांनी आमच्यावर हे करू नका, आपण याच्यावर ही काळजी घेतली पाहिजे असं सतत ते दाखवत आलेले. बर, पण मग राजेंद्रजी, मगाशी आपण ज्यावेळेला सरोजताई यांच्याबरोबर गप्पा करत होतो त्यावेळेला त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे आमच्या पवार कुटुंबाचा आधारवड असं म्हटलं त्यांनी शरदरावांना. तर मग कुटुंब प्रमुख म्हणून पवार साहेब नेमके कसे आहेत? तुमचे काही या संदर्भातले अनुभव आहेत का जे आज प्रेक्षकांना सांगावेसे वाटतात तुम्हाला? खरं तर माझे वडील होते तोपर्यंत कुटुंब प्रमुख म्हणून माझे वडील होते. बरोबर आहे. त्याच्या आधी आमचे जे चुलते होते ते होते किंवा माझ्या आजी आजोबा असायचे. असं असलं तरी पवार साहेबांची एक त्यांचं जे पद, त्यांची एक भूमिका, त्यांनी एक पवारांचं नाव एवढं मोठं केलं होतं आणि त्या दृष्टीने कळत न कळत का होईना कुटुंबाचे प्रमुखपणाचं पद एक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. आणि त्याप्रमाणे ते सतत कुठली काही अडचण असली, कुठल्याही पुतण्यांना किंवा पुतणीला अडचण आली तर ते त्यांना प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हँडल करायची किंवा त्यांना जी काही मदत लागायची ती मदत त्यांनी तत्परतेने ते देत आलेले. बरोबर आहे. पवार कुटुंबाला बांधण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न ठेवले आणि ते कामही त्यांनी करून दाखवलं. मात्र शेती आणि पवारांचं नातं आपल्या सर्वांना परिचित आहे. पवारांच्या शेती प्रेमाविषयी तुम्ही काय सांगणार? कारण राज्यातील पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र जे बदल झाले त्यात पवार साहेबांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा मोठा वाटा होता असं अनेक जाणकार सांगतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
तसं ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना पवार साहेबांनी केली. हां हां. परंतु त्यातली नंतर ते राजकीय त्यांच्या जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ते मुंबईला गेल्यानंतर मात्र सर्व तिथलं जे काही काम आहे ते आप्पासाहेबांनी केलं. हम्म, हम्म, मग आप्पासाहेबांच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी दुधाच्या बाबतीत समजा हे काही होल्स्टीन गाई असतील किंवा याच्या संदर्भात प्रसार केला होता. हम्म, हम्म, हम्म. त्याचं पुढे मार्केटिंगचं काही करायचं असेल तर राजकीय दृष्टीने त्यांनी ते दुधाचं मार्केटिंग करण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंटला ही जबाबदारी उचलायला लावली. हां हां हां. त्याचप्रमाणे ड्रीपच्या बाबतीत सुद्धा आप्पासाहेबांनी ड्रीप पहिल्यांदा या भागात लोकांना सांगितलं इस्रायलवरून. हम्म, हम्म, हम्म. त्यानंतर पवार साहेबांनी त्या सबसिडीच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला किंवा झाडांच्या बाबतीत सुद्धा काही असतील तर समजा फळफळावळीच्या बाबतीत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि अशा ज्या काही कुठलीही गोष्ट असेल ती आप्पासाहेबांनी सुरुवात केली असेल समजा तर त्याला मात्र पुढचं मूर्त स्वरूप किंवा राजकीय स्वरूप त्यांनी ते दिलेलं आहे. जसं ते आम्ही पाण्याच्या टँक आम्ही शेतकऱ्यांना सुरुवातीला दाखवले. हम्म, हम्म, ते लगेच आले, त्यांनी ते घेतलं, बघितलं आणि ते त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सबसिडीमध्ये तो बसवला. हां आणि हां. अख्ख्या महाराष्ट्रात ते पाण्याचे टँक. म्हणजे मला असं वाटतं की पवार साहेबांना सतत शेतीत ते स्वतः जरी त्यांना आवड असली तरी त्यांना सतत फिरायची, बघायची, नवीन जाणून घ्यायची आणि चांगले चांगले लोक, चांगले चांगले शेतकरी जोडून घ्यायचे किंवा जे संस्था चांगले चालतात अशा लोकांकडून सतत संभाषण करायचं आणि या संभाषणामधून जे काही नवं मिळतं आणि ते त्याचा उपयोग करून घ्यायचा. हम्म, हम्म. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा त्यांना स्वतः ते जेव्हा सत्तेत नव्हते, 5-5, 7-7 वर्ष ते सत्तेत नसायचे, हम्म, हम्म. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र ते फिरायचे आणि खूप लोकांना असे भेटायचे किंवा असं ज्ञान मिळवायचे आणि ते मला एकत्रित साठवून ठेवायचे. हां हां. आणि त्याचा उपयोग सत्तेत आल्यानंतर त्याचा पॉलिसी डिसिजन म्हणून ते वापरत होते असं मला वाटतं. तर 72 सालाच्या दरम्यान दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर अन्नधान्याची टंचाई आली होती. हां हां. आणि हायब्रिड त्यांनी जे स्वतः ते मला वाटतं कृषी राज्यमंत्री असावेत, मला एकदाच हम्म. नाही सांगताना. बरं. निदान कृषी मंत्री होते एवढं मला माहिती महाराष्ट्र. तर त्यावेळी त्यांनी हायब्रिडचा खूप मोठा प्रोग्राम घेतला हो. आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे धान्य निर्माण झालं. म्हणजे हे जे काही पॉलिसी डिसिजन आहेत ना ते त्यांनी वेळोवेळी खूप चांगले घेतलेले हम्म. आणि प्रॅक्टिकल म्हणजे त्यांना शेतकरी त्यांना माहित असल्यामुळे शेतकऱ्याची हां. प्रवृत्ती माहिती की बाबा ठीक आहे इथं आपल्याला जंगलं वाढली पाहिजेत, परंतु जर झाडी वाढली पाहिजे तर मग शेतकऱ्याला एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन त्यांनी दिलं किंवा फळफळावरची झाडं वाढा त्याला आम्ही सबसिडी देतो गव्हर्नमेंटच्या मार्फत, त्याला ड्रीपला सबसिडी देतो आणि त्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ही फळ योजना झाली. हम्म. आणि मग त्यानंतर मग त्याचं मूर्त स्वरूप याला द्राक्षाच्या बाबतीत त्यांनी खूप मोठं काम केलं की जे एक्सपोर्ट द्राक्षाची म्हणजे द्राक्ष व्हायला लागली. म्हणजे असं शेतकऱ्याचा स्वभाव. बरोबर आहे राजेंद्रजी. खरं तर अनेक गप्पा करायच्या आहेत, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, कारण शेतीची आवड असलेले, क्रिकेटमध्ये रमणारे आणि सोबतीला पवार कुटुंबामध्ये ज्यावेळेला राजकीय घडामोडी घडतात त्यावेळेला असणारे शरद पवार नेमके कसे आहेत, राजेंद्रजी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. न्यूज प्लॅनेटमध्ये आपण चर्चा करतो आहोत शरदराव पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्यांचं कुटुंब बांधणं असेल, त्यांचं नेतृत्व असेल, अशा अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करतो. यावेळेला आपल्यासोबत कर्जत जामखेडहून थेट जोडले गेलेले आहेत रोहितजी पवार. रोहितजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये, लोकशाही मराठीच्या. खरं तर वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की पवार कुटुंब एकत्र येताना दिसतं. मात्र व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्ही या क्षणाला कर्जत जामखेडला आभार दौरा करताय आणि आभार दौऱ्यातून वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या प्रेक्षकांशीही संवाद साधताय. स्वागत आहे तुमचं. वाढदिवसानिमित्तानं काय सांगावं असं वाटतंय? दुसरीकडे शरदरावांनी अनेक तरुणांना घडवलं, त्यापैकीच तुम्ही देखील एक, की राजकारणामध्ये त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. एक आदर्श म्हणून तुम्ही त्यांना कसं पाहता? एक तर त्यांचं जीवनच आदर्श आहे. कारण का जीवनामध्ये त्यांनी संघर्ष केलेला हा अख्ख्या जगाला तिथं बघितलेला. हो. त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ते हार कधी मानत नाही, जिद्द कधी सोडत नाही आणि प्रामाणिकपणे तिथं काम करत राहतात. आणि जे काय त्यांचं नातं जुडलेलं आहे, नाही तर लोकांचा जो संपर्क आलेला आहे तो सुद्धा ते सोडत नाहीत. अशा पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही राजकारणात असलं काय नसलं काय, पण ज्या पद्धतीने पवार साहेब आजपर्यंत काम करत आलेत तसंच जर काम तुम्ही व्यवसायामध्ये केलं, सामाजिक जीवनामध्ये केलं, नाही तर कुठल्याही जीवनामध्ये केलं तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय
राहणार नाही आणि आम्ही सगळेजण लहानपणीपासून त्यांच्याकडे बघून जे काय आतापर्यंत शिकलेलो आहोत त्यामुळे ऑब्झर्वेशन करणं पण तितकंच महत्वाचं असतं. हो. बरं रोहितजी, मात्र एकाच व्यक्तीमध्ये इतके गुण कसे काय असतात? म्हणजे शेतीची पण आवड आहे, राजकारणाची आवड आहे, वाचनाची आवड आहे, क्रिकेटची देखील तेवढीच आवड आहे. असं कोणतं क्षेत्र आहे जे शरद पवारांनी कधी पाहिलंच नाही? प्रत्येक क्षेत्राची एवढी आवड कशी काय? नाही, ती स्वतः डेव्हलप केलेली आहे. असं काय जन्मल्या आपल्याला सगळ्या आवडी मिळतात असं नाही. ते तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. त्यांचे मित्र हे क्रिकेट क्षेत्रामध्ये होते, त्यांचे मित्र हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते त्या काळामध्ये, सामाजिक जीवनामध्ये होते. जगामध्ये कुठेही गेले तरी एखाद्या क्षेत्रामध्ये चांगला व्यक्ती असेल, हुशार असेल, तर आपलं ज्ञान कमी आहे हे स्वीकारून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त आपल्याला काय शिकता येईल यासाठी प्रयत्न करणं. यामुळे त्यांचा संपर्क हा विविध क्षेत्रामध्ये आला, कला क्षेत्रामध्ये आला, साहित्यिक क्षेत्रामध्ये आला आणि त्यांनी ते नातं डेव्हलप केलं. त्यांचं जे ज्ञान आहे ते डेव्हलप केलंय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही असाल, मी असेल नाही तर कुणीही असेल, की आपण जन्मल्या सगळंच काय आपलं जमतं असं नाही. जर आपल्यात इंटरेस्ट असेल नवीन गोष्टी शिकण्याचा, जिद्द असेल तर आपण काही करू शकतो. हे पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं. बरोबर आहे. रोहित पवारजी, एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. क्रिकेट क्षेत्रातलं देखील एक मोठं जबाबदारी जी आहे ती तुमच्याकडे देखील आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या 2 महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या या शरदरावांनी देखील पार पाडलेल्या होत्या आणि या जबाबदाऱ्या घेतल्यानंतर या क्षेत्रातही असलेले आदर्श म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता का? हो ना, म्हणजे पवार साहेबांनी स्पोर्ट्समध्ये म्हणजे क्रिकेट क्षेत्रामध्ये असू नये तर कुठेही कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा राजकारण केलं नाही. म्हणजे त्या क्षेत्राला राजकारणापासून दूर ठेवलं. ठीक आहे, तिथं सत्तेत जाणं, पद घेणं याच्यासाठी राजकारण करावं लागलं असेल, पण एकदा तुम्ही त्या पदावर गेला तर राजकारण बाजूला ठेवायचं हे पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलंय. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन क्रिकेट क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी जे काय प्रामाणिकपणे करता येईल ते मी ते करत आलोय. त्यामुळे पवार साहेबांकडूनच हे शिकलोय की पद मिळवण्यासाठी राजकारण करा, पण पद मिळाल्यानंतर राजकारण मात्र तिथं करू नका आणि खेळापासून, साहित्यापासून नाही तर कला क्षेत्रापासून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं पवार साहेबांचं प्रामाणिक मत आहे आणि ते आमचं सुद्धा झालेलं आहे. रोहितजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला. तुमच्या आभार दौऱ्यासाठी आमच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा आणि पवार कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर कशा प्रकारे ते आदर्शवत आहेत प्रत्येक पिढीसाठी पवार कुटुंबातल्या, हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय क्षेत्रामधील अजिंक्य योद्धा म्हणून जरी शरद पवारांची ओळख असली तरी त्यांनाही पराभवाचा सामना मात्र करावा लागलेला होता. ती निवडणूक होती BCCIच्या अध्यक्षपदासाठीची. 2004मध्ये BCCIच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आणि त्यावेळी शरद पवार आणि रणवीर सिंग महेंद्र आमने सामने होते. मात्र रणवीर सिंग यांना जगमोहन दालमिया यांनी पाठिंबा दिला होता आणि मग पडद्या आडून त्यांनी आघाडीची धुरा सांभाळली होती. निवडणुकीचा निकाल आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणात कधीही पराभूत न होणाऱ्या शरद पवारांना अवघ्या मतानं पराभव स्वीकारावा लागलेला होता. असं नेमकं का घडलं या संदर्भातही अनेक वेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग राजकारणापाठोपाठच त्यांच्या कारकिर्दीविषयी चर्चा रंगू लागल्या. आता आपण क्रिकेटविषयीच राजेंद्र पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. राजेंद्रजी, क्रिकेट शी संबंध असलेलं आणि पवार साहेबांचं एक खरोखर वेगळं नातं आहे. ते मुंबईमध्ये क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते, BCCIचे अध्यक्ष होते. आता रोहित पवारही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. त्याबद्दल काय सांगाल? खरं बोलायचं तर मला क्रिकेट समजत नाही आणि मला वैयक्तिक आवडत नाही. परंतु पवार साहेब असतील, माझ्या मिसेसला क्रिकेट आवडायचं, रोहितलाही लहानपणापासून तो खेळतो आणि मला वाटतं त्यामुळे ते त्यांची ओरिजिनल आवड असल्यामुळे ह्या क्रिकेटच्या ह्याच्यात त्यांनी भाग घेतलाय. आणि रोहितचं वैशिष्ट्य असं की मला जे समजतंय ते की बऱ्याच वेळा शहरातली मुलं ह्या क्रिकेटसाठी सिलेक्ट व्हायची, परंतु त्यांनी तो जेव्हा या पदावर आल्यानंतर त्यांनी असंख्य ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांचे टॅलेंट आपण म्हणतो त्याला संधी दिली आणि त्या संधी दिल्यामुळे आपल्या देशात असंख्य मुलं आहेत की जी पुवर पण पोहोचत नाहीत, तर त्यांना संधी त्यांनी देऊन त्याला ग्रामीण भागातल्या मुलांना
पुढे जाण्यासाठी त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. अच्छा. एवढं मला माहिती आहे. बरं राजेंद्रजी, गेल्या काही काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या पाहता कुटुंबामध्ये त्याचे काही पडसाद उमटले होते का? कुटुंबात या संदर्भामध्ये काही चर्चा झाली? खरं सांगू का, राजकारण हे राजकारण वेगळं असतं आणि कुटुंब हे कुटुंब वेगळं असतं. आता जे काही घडलं ते काही ते घडायला नको होतं, तरी ते घडलं गेलं. मग आता ते कोणावर कसे प्रसंग आहेत, अजितदादांवर वेगळा प्रसंग आला असेल, त्यांनी त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा विचार केला असेल आणि त्यानंतर ते बाहेर पडल्यानंतर पवार साहेबांच्या दृष्टीने ते चुकीचं झालं असेल. म्हणजे त्यात म्हणजे जे केलं ते चुकीचं झालं असेल. त्यानंतर पण सुप्रियाताई उभ्या राहिल्या आणि मग त्यासाठी आम्ही सुप्रियाताईंच्यासाठी पवार साहेबांच्या सोबत आम्ही राहिलो. रोहित दादा असतील किंवा आम्ही असेल, सगळेजण आम्ही काही कुटुंबातले काही घटक. तर हे जे आहे हे खरं व्हायला नको होतं, परंतु त्या वेळी झालेले आणि नाही म्हटलं तरी यात थोडंसं आपण एखाद्याच्या मागे जेव्हा जातो, एक एक मतप्रवाह आपण स्वीकारतो, तेव्हा दुसऱ्या मतप्रवाहाच्या बाबतीत सुद्धा थोडीशी कळत-नकळत आपल्याला अंतर पडलं जातं आणि जे पडायला नको होतं, जे व्हायला नको होतं ते घडलंय आणि हे कदाचित काही काळ जाईल आणि ह्याला मला असं वाटतं, की आमच्या दृष्टीने वैयक्तिक जर विचार केला तर ह्याला काळ हेच एक औषध आहे आणि पुढच्या काळात कधीतरी हे थोडीशी फट जी पडलेली आहे, ती कमी होईल आणि परत पूर्वीचेच दिवस येतील अशी आम्ही अपेक्षा कुटुंब म्हणून आणि कुटुंबातला एक ज्येष्ठ मुलगा म्हणून मी एक अपेक्षा करतो. पुढे जाण्यासाठी त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. एवढं मला माहिती आहे. राजेंद्रजी, पवार साहेबांविषयी तुम्ही तुमची कृतज्ञता कशी व्यक्त कराल? पवारांचं कुटुंबातलं महत्त्व सर्व पवार कुटुंबियांसाठी कसं आहे? आम्ही फक्त काटेवाडीत होतो. काटेवाडीचं, बारामतीचं आणि आमच्या पवार कुटुंबियाचं नाव जे इथं न राहता दिल्लीपर्यंत ज्यांनी पोहोचवलं, ते आमच्या घरातले, पवार कुटुंबियातले ही एक व्यक्ती अशी आहे, की ज्यांनी आमचं नावलौकिक, कुटुंबाचा एक नावलौकिक म्हणून त्यांनी दिल्लीपर्यंत हे नाव आमचं पोहोचवलं. बरोबर आहे. खरं तर न्यूज प्लॅनेटमध्ये राजेंद्रजी तुम्ही देखील सहभागी झालात आणि आमच्याबरोबर बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.